तर आपण गोकुळच्या संदर्भात बोलणार. गोकुळची निवडणूक ही बिनविरोध होणार नाही अशा पद्धतीचं आपण म्हटलंय. काय नेमकं नाही म्हणजे नाही, माझ्याकडे तसा काही प्रस्तावच नाही आहे. मुळात मी अनेकदा जाहीर केलेला आहे आणि शेवटी लढाई करत असताना लढणं हे आमचं कर्तव्य आहे. आमची निवडणूक गोकुळच्या स्वाभिमानासाठी आहे, 5.5 लाख शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आहे. आत्ता चाललेली तिकडची भांडणं बघता गोकुळची एक हाती सत्ता असली तरच शेतकऱ्याचं भलं होणार आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही पॅनल करणार आहे. ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आज मोर्चा सांगलीमध्ये होतो. काय भूमिका असणार आहे आणि पूर्ण 13 जिल्ह्यातील शेतकरी असतील? या महाराष्ट्रातल्या सगळ्या 12-13 जिल्ह्यामध्ये शक्तीपीठला विरोध आहे आणि गरज नसलेला महामार्ग करू नये अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि म्हणून आज सांगलीमध्ये एक मोठा मोर्चा निघतोय. त्यामध्ये मी असेल, राजू शेट्टी असतील, जयंत पाटील साहेब असतील, आम्ही सगळेजण त्यामध्ये सहभागी होणार आहोत. अगदी पिकाऊ जमीन या ठिकाणी जाणार आहे, शेतकरी वाऱ्यावर या ठिकाणी पडणार आहे आणि पुणे रत्नागिरी नागपूर हायवे असताना या महामार्गाची गरज नाही अशी आमची भूमिका आहे. खरं तर परवा दिवशी रात्रीमध्ये साखरेचे जवळपास दुप्पट दर वाढले. काय वाटते नेमकं हे साठेबाजांचं एक? नाही, मला वाटतं तसा साठेबाजारचा विषय नाही आहे, कारण की साखरेचं उत्पादन या ठिकाणी उत्पादनावर या सगळ्या गोष्टी अवलंबून त्या ठिकाणी असतात. परंतु साखरेची MSP वाढली पाहिजे ही साखर कारखानदारांची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी. आणि मला वाटते केंद्र शासनानं मध्ये निर्णय घेतो म्हणून 15 दिवसात निर्णय घेतो म्हणून सांगितलं होतं, ते काय घेतलेला दिसत या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून त्याचा परिणाम आता बाजारामध्ये दिसतोय. युतीमध्ये पण लिस्ट असलेली दिसते. हसन मुश्रीफ पण परवा दिवशी म्हणजे 100% गोकुळची निवडणूक होणारच. नाही होणार, ते पण लढणार आहेत, आम्ही पण लढणार आहे. आम्ही म्हणतोयच ना, लढलंच पाहिजे, कारण की त्याशिवाय शेतकरी या जिल्ह्यातला कुणाच्या बाजूनं आहे हे या ठिकाणी लक्षात येणार नाही. शेतकऱ्यांना त्यांचं हित कळतंय आणि ते हित बघून ते आम्हाला सहकार्य करतील अशी आम्हाला खात्री आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पुण्याच्या कार्यक्रमावरती टीका केली. फक्त काँग्रेसच्या कॉलेजमधले सगळे विद्यार्थी नाही, मला वाटते काल आम्ही त्याच्यावर बोललेलो आहे. हा QR कोड आम्ही स्कॅन केलेला आहे. आता कोल्हापुरातनं जवळजवळ 500 मुली चाललेल्या आहेत, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. राज्यातून नंदुरबारमधून 50 मुली येणार आहेत, गडचिरोलीतनं काही मुली येणार आहेत. आता मला काल गुजरातवरून काही मुली त्या ठिकाणी येणार आहेत. राहुल गांधींनी एक आशेचं किरण या युवक आणि युवतींच्या मध्ये या ठिकाणी दिसतंय. या युवक आणि युवतींना राहुल गांधीच आपले प्रश्न सोडवू शकतात याची खात्री झालेली आहे. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाला कुठंतरी खो घालायचा म्हणून काहीतरी वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. मला त्यांना सांगायचं आहे की हा QR कोड आहे आणि कुणीही रजिस्टर करू शकतं आणि कुणी तिथं येऊ शकतं. आम्ही पक्षाचा बॅनर त्या छात्रवृत्ती गुंजमध्ये कुठेही लावलेला नाही.